एका फिल्म स्टारने फक्त 2 वर्षात राजकारणात असा खेळ केला की सगळेच थक्क झाले. थलपती विजय नाव तर आधीपासून मोठं होतं, पण राजकारणात येऊन त्यांनी जे केलं ते कुणीही अपेक्षित केलं नव्हतं. राजकारणात एंट्री घेतल्यावर त्यांनी थेट मोठा निर्णय घेतला. तमिळनाडूमधल्या जवळपास सगळ्याच म्हणजे 234 जागांवर उमेदवार उभे केले. मोठमोठ्या सभा, रोड शो, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेगळीच स्ट्रॅटेजी वापरली. पण गंमत म्हणजे ना मोठ्या प्रेस कॉन्फरन्स, ना कोणत्याही पक्षासोबत अलायन्स, सगळं काही स्वतःच्या दमावर. आणि मग आला निकालाचा दिवस. सगळ्यांना वाटत होतं की हा फक्त एक प्रयोग असेल, पण रिझल्ट पाहून सगळेच चकित झाले. विजयच्या पक्षाला मिळालेल्या तब्बल 108 जागा म्हणजे राज्यातला सर्वात मोठा पक्ष. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. बहुमतासाठी लागतात 126 जागा आणि विजय अजून त्या आकड्यापासून थोडा दूर आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, पुढचं पाऊल काय? तो काँग्रेस सोबत जाणार की दुसऱ्या कोणत्या पक्षासोबत, की कोणत्या पक्षाची साथ घेणार, की पूर्णपणे स्वतंत्र गेम खेळणार? कारण राजकारणात शेवटी सगळं काही नंबरवर डिपेंड असतं. आणि आता विजय समोर आहे सगळ्यात मोठा निर्णय, आणि हा निर्णय ठरवणार आहे तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.